ब्रेकिंग बातमी बघूयात। एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यामध्ये जय गुजरात अशी घोषणा करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटनाचा समारंभ सुरू होता आणि त्यावेळेला भाषणामध्ये एकनाथ शिंदे हे जय गुजरात म्हणालेत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा त्यांनी दिलेला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। की हवा का नूर बदल जाता है, दब से झुक जाता है। धन्यवाद। जय दब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर या कार्यक्रमाच्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी भाषण केलेलं होतं आणि या भाषणाची सांगता करत असताना एकनाथ शिंदे यांनी जय जय गुजरात असा नारा दिलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा या कार्यक्रमाच्या वेळेला उपस्थिती होती। जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटर याच्या उद्घाटनाचा हा समारंभ होता आणि त्यावेळेची ही घोषणा आपण बघत होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। गुजरात, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत। मंदार, खरं तर आपल्याला जय हिंद आणि जय महाराष्ट्र हे म्हणजे हे ऐकतोय आपण वर्षानुवर्ष, मात्र जय गुजरातचा नारा आज एकनाथ शिंदे यांनी दिलाय। नेमका कसा अर्थ काढायचा याचा आणि काय वेगवेगळे राजकीय अर्थ सुद्धा या घोषणेचे निघू शकतात? यामिनी, आपण सगळे महाराष्ट्रामध्ये राहतो आणि अभिप्रेत हेच आहे जय हिंद, जय महाराष्ट्र। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे जाऊन जय गुजरात हा नारा देखील दिल्याचं पुण्यामध्ये पाहिलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये आहेत। पुण्यामध्ये एकूण 4 कार्यक्रम त्यांचे आहेत। सुरुवातीचा कार्यक्रम हा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए मध्ये होता आणि तो कार्यक्रम आटोपून अमित शहा पुण्यामधल्या गुजराती बांधवांकडून, गुजराती समाजाकडून एक जे कन्व्हेन्शन सेंटर पुण्यातील कोंढवा भागामध्ये उभारण्यात आलंय त्याच्या उद्घाटनासाठी पोहोचले आणि त्यांच्यासोबत साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघे देखील होते। दोघांची भाषणं देखील झाली। मात्र एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणाच्या दरम्यान आपण पाहिलं अमित शहांचं कौतुक तर केलंच, मात्र त्याही पुढे जाऊन त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा देत त्यांच्या भाषणाचा समारोप केला आणि तोच आता खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय बनलेला आहे। पुण्यातील गुजराती बांधवांना नेहमीच सर्वांचं सहकार्य राहिलेलं आहे आणि त्या सहकार्यातूनच कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे, त्याचं कौतुकच होते। मात्र जय महाराष्ट्राच्या पुढे जाऊन जय गुजरातचा जो नारा दिलेला आहे एकनाथ शिंदे यांनी, त्याची महाराष्ट्रात नक्कीच चर्चा होणार आहे। कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहत असताना किंवा गुजरातमध्ये जे कोणी राहतात त्यांना गुजरातमध्ये जय गुजरात हा नारा अभिप्रेत असतो, मात्र महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी जो नारा दिलेला आहे आणि खास करून उद्याच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा 2 ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येत आहेत, या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या या जय गुजरात नाऱ्याची चर्चा होणार आहे। यामिनी, मंदार, तुम्ही म्हणताय तसं उद्याचा मेळावा हा एक मुद्दा आहे। दुसरीकडे आपण जर मुंबईतल्या गोष्टी बघितल्या तर कालच म्हणजे मीरा भाईंदर मधल्या आपण जर घटना बघितल्या तर व्यापाऱ्याला झालेली मारहाण असेल कारण त्याने मराठी बोलण्यासाठी विरोध दर्शवलेला होता। मंदार, अगदी काही क्षणांसाठी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन मी, मात्र सुरुवातीला आपण किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत, शिवसेनेच्या नेत्या। किशोरीताई, आताच पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला जिथे जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशा घोषणा आपलं भाषण संपत असताना एकनाथ शिंदेंनी दिल्यात। माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी जेव्हा 2022ला आमची पक्ष सोडला, पक्षामध्ये जे काही केलं तेव्हा सांगितलं होतं यांनी की मी बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय। बाळासाहेबांचे विचार जय गुजरात कधीच होऊ शकत नाहीत। कारण जय हिंद हा माझ्या राष्ट्रप्रेम आहे, जय महाराष्ट्र हा माझ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे, पण जय गुजरात याचा अर्थ असा आहे जे आले गृहमंत्री त्यांना खुश करायचं आणि त्यांच्या खुशमतीमध्ये जे काय मिळेल ते पदरात पाडून घ्यायचं। खरं म्हणजे याचा तर आम्ही निषेध करतोच, पण त्याचबरोबर
आपल्या मुख्यमंत्र्यांनी आत्ताचे जे फडणवीस साहेब आहेत त्याची ह्यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. हम्म, कारण फडणवीस पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. हम्म, जय गुजरात म्हणणं आणि इथे तुम्ही बाकी गोष्टी आम्हाला दाखवणं की मी कसा तुमचा पाईक आहे. हम्म, अहो हे तर गुजरातचे पाईप झाले हम्म, हम्म. आणि त्या पाईपामधनं आता काय काय वाहत आहे देवाला माहिती. त्यामुळे मी खरंच शिंदे साहेबांचा आदर वाटत होता हम्म. एवढं करू नये, पण आता तर फार अनादरमध्ये गेले. हम्म, हम्म, काय बोलतायत त्यांचं त्यांना कळतंय का? हम्म. कारण त्यांनी जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं ना त्याच्या आधी आम्ही केलंय. हम्म. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाकी गोष्टींनी पुढे गेलात. उद्धवजींनी संधी दिली म्हणून गेलात, आमच्या कुरघोड्या केलात, सगळं केलात, पण आज तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला हम्म. जय गुजरात मध्ये जे मोरारजी देसाईंनी स्वप्न पाहिलं होतं की मुंबई आणि महाराष्ट्र गुजरातला ओळवायचा, याचसाठी गद्दारी केलात का? हम्म. अगदी किशोरीताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद, तुम्ही बोललात यासाठी. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत. सुषमाताई, आपण बघतोय की जय हिंद जय महाराष्ट्र याच्यासोबत आता जय गुजरात अशी एक घोषणा एकनाथ शिंदे यांनी जोडलेली होती आपलं भाषण संपवताना. ते आश्चर्य वाटत नाहीये मला याच्यामध्ये काही, कारण महाराष्ट्रद्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता गुजरात आणि दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतरच मुख्यमंत्री पदाची बक्षिशी त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे ती बक्षिशी मिळाल्यामुळे आपण किती सगळ्यात अतिउत्तम लाचार मी कसा, अतिउत्तम भाट बी कसा हे दाखवण्याची जी स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि त्यातही जर सगळीकडून रिलायन्स संपत चाललाय, ज्या पद्धतीने अजितदादांनी सगळं ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि एका अर्थाने शिंदे बऱ्यापैकी आता आउटसायडर झालेले आहेत, अशा वेळेला पुन्हा एकदा त्या स्ट्रीम मध्ये येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणं गरजेचं आहे. मात्र या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होते की जिथे राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेली व्यक्तीच जय गुजरात म्हणते, तिथे सुशील केडिया सारख्या व्यक्तींनी मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करून घ्या, हा उन्मत्तपणा त्यांच्या ठायी येणं फार स्वाभाविक होतं. आता या सगळ्यांचं उत्तर सुषमा अंधारे किंवा कुणीही एका राजकीय नेत्यांनी देण्यापेक्षा जे या प्रदेशाच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी आपण कसा वर्तन व्यवहार ठेवायचा हे इथल्या मराठी जनतेने ठरवावं लागेल. भाजपाने ज्या पद्धतीने नो बिंदी नो बिझनेसचा ट्रेड चालवला, आता इथल्या मराठी माणसाने नो मराठी नो कॉपरेशन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो वोटिंग हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागेल आणि तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागेल. सुषमाताई, जसं तुम्ही म्हणता तसं हे जाणून बुजून केलेली ही घोषणा असू शकते का? म्हणजे एक मुद्दा मला यामध्ये जोडावासा वाटतोय की जसं पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती किंवा ती अनिवार्य हा मुद्दा जसा हाणून पाडण्यात आला, कारण मग पुढे जाऊन कदाचित याच्यामध्ये आणखी काहीतरी वेगळ्या गोष्टी साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत होता, तसंच जय गुजरात या घोषणेमुळे, एका छोट्या घोषणेमुळे आता काहीतरी आणखी पुढे मोठं घडू शकेल म्हणून ही नांदी असू शकते का त्यांच्याकडून? निश्चितपणे हा राजकीय डावपेचांचा भाग आहे. जेव्हा सगळा मराठी माणूस एकवटत आहे, उद्या मराठी माणसाची एकजूट वरळीमध्ये दिसणार आहे, अगदी त्याच वेळेला गैर मराठी मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्नही तितक्याच जोरदार पद्धतीने भाजपा करेल. आणि भाजपाच्या या गैर मराठी मतांच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नामध्ये मी कसा तुमचा सगळ्यात मोठा भाट आहे किंवा तुमचा मी मदतगार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणून जाणीवपूर्वक जय गुजरात म्हणणं. कारण शिंदे ज्या ठाणे जिल्ह्यातनं येतात त्या ठाण्यामध्ये जी मीरा भाईंदरची महापालिका आहे आणि तो एकूण जो बेल्ट आहे, तो बेल्ट बघितला तर बऱ्यापैकी अमराठी लोकांचा किंवा गुजराती असा पट्टा आहे. त्यामुळे त्या सगळ्या पट्ट्यामध्ये महापालिका निवडणुकी तोंडावर असताना तिथल्या सगळ्या मतांना डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीची वक्तव्य करणं असू शकतं. मात्र एबीपी माझाच्या निमित्ताने अत्यंत जबाबदारीने आणि नम्रतेने हे नोंदवावं लागेल की तिथल्या सगळ्या गुजराती मतदारांनी याचा विचार करावा लागेल की जो माणूस ज्या मातीत जन्मला आणि ज्या मातीतनं क्षार पाणी घेऊन मोठा झाला, जो माणूस त्या मातीशी बैमानी आणि त्या मातीशी प्रतारणा करू शकतो,
तो गुजरात्यांशी इमानदार काय राहणार आहे? हम्म. जे शिंदे इथल्या महाराष्ट्राशी आणि मराठी मातीशी बैमानी करू शकतात ते गुजरात्यांशी काय इमानदारी करणार आहेत? हम्म. उद्या संधी मिळाली तर ते अगदी देवेंद्र फडणवीसांच्याही डोक्यावर पाय ठेवून उभं राहायला कमी करणार नाही. ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे तुमचा मुद्दा मांडलात यासाठी.